आयोग पर्याय देतं आणि मग आपण तसंच काहीतरी निवडतो. वर्ष पणाला लागते का नाही याच्यावरून, म्हणजे अजून पुढे गेलो नाही. आता बघा कॅटेगरी काय तुमची, विद्यार्थी म्हणून आपण काय करतो या इकडे. आता पुढे जायच्या अगोदर हे सुद्धा कुठेतरी मेन्शन करून घ्या, ज्याला आपण स्टुडंट माइंडसेट म्हणतो. मी 3 कॅटेगरी केलेली आहे. फर्स्ट कॅटेगरी ज्याचा अभ्यासच नाही अजिबात, ठीक आहे, त्याला मार्क येणारच नाही बाबा, तू बाजूलाच राहा. आता अभ्यास करावा लागेल ना. अभ्यास करणाऱ्यामध्ये पण 2 कॅटेगरी आहेत, ए आणि बी. अभ्यास करणारे बरं का, अभ्यास जे करतायत त्याला असं वाटतं की सर नाही जरा थोडा वर झालाय, सुपरफिशियल झालाय, ती ए कॅटेगरी आहे. म्हणजे वर सुपरफिशियल म्हणू आपण त्याला एकदम. म्हणजे तो अभ्यास करतोय पण परफेक्शन नाहीये, ठीक आहे. आता दुसरी कॅटेगरी आहे, ते अभ्यास खूप आहे, चांगला आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू स्ट्रॉंग अभ्यास आहे त्याचा, एकदम सगळं माहिती सर परफेक्ट सांगू शकतो. मग ह्याचा काय प्रॉब्लेम आहे, ह्यालाही मार्क कमी येतात, ह्याला थोडे जास्त येतात पण रिझल्ट येत नाही. म्हणजे हा 5-6 मार्कांनी जातो, हा 1-2 मार्कांनी जातो, हा 10-15 मार्कांनी जातो. आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये ते बरोबर ना, ह्याचा विषयच नाही, हे खूपच लांबून जातं. हे त्यातल्या त्यात सर 3 मार्क 4 मार्क कमी पडायला लागलेत मला कट ऑफला, किंवा 5 मार्क, ही 5 मार्काची रेंज आहे. आणि ही मात्र डायरेक्ट 1 किंवा 1.5-2 पॉईंटनी जातात ना, पॉईंटनी ते इकडे आहेत, हे लक्षात ठेवा. मग त्या दोघांसाठी पण बघा आता प्रॉब्लेम काय, आपला इथलचा पहिल्या कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे, सुपरफिशियल अभ्यास करतो, म्हणजे त्याला माहिती सगळं असतं, वाचलेलं सगळं असतं, पण अर्धवट. जसं की आता एसबीआयची स्थापना कोणाला माहिती, सगळ्यांना माहिती, पण मग एक्झॅक्टली माहिती का, परफेक्ट माहिती आहे का, नाही. यामुळे होतं असं, परफेक्शन कमी, म्हणजेच इथं तुमचं बघा, ज्याला आपण परफेक्शन म्हणतो किंवा ॲक्युरसी, ही काय असते, कमी. म्हणजेच तुमचं काय जास्त असणार आहे, कन्फ्युजन जास्त. कन्फ्युजन जेवढं जास्त तेवढ्या तुमच्या चुका काय वाढणार आहेत, जास्त. बरोबर का नाही. परफेक्शन कमी, कन्फ्युजन जास्त, चुका जास्त म्हणल्यावर स्कोर काय होणार आहे. गणित कळालं काय, समीकरण लक्षात आलं का, हे लिहून घेऊ शकता. मी परत सांगतोय, हे मी परत सांगणार नाही. एकदा टॉपिकला कन्सेप्टला स्टार्ट केली याच्याकडे फिरणार नाही. तुम्ही या कॅटेगरीमध्ये असाल तर सोल्युशन आहे पुढं. पहिली कॅटेगरी, ह्याला अजून एक काय माहिती का, 4 पर्याय असतात, तर 4 पैकी 2 ऑप्शन जागेवर एलिमिनेट होतात बरं का. ह्याला येस ऑर नो, आता पटलं का, नाही म्हणा सर डायरेक्ट. आता जे जे आमच्या डोक्यात आहे ते तुमच्या ओठात आहे. आता काही गोष्टी बघा, आयोगाच्या सिलेबसला, पीवायक्यूला एवढं मी कोळून पिलंय म्हणतो आपण त्याला, तसं केलंय. त्या सोबत विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर काम केलं. म्हणजे काही गोष्टीत तुम्ही काय उत्तर देता हे मला कसं कळतं, सांगतो पुढे अजून. पण त्याचं काय रिझन आहे, विद्यार्थ्याची मानसिकता जी आहे ना त्याच्यावरही काम केलेलं आहे, की आपल्याला 4 पैकी 2 ऑप्शन एलिमिनेट होतात, 2 मध्ये कन्फ्युजन आहे, रिझल्ट तिथे जातो, आणि म्हणून तुम्ही 4-5 मार्कांनी जाता. हा झाला एक. आता इकडे या, याचा काय प्रॉब्लेम आहे बघा. आता असा कुठला विद्यार्थी आहे की जो एकदमच क्लोज जातो आणि अभ्यास बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे, सगळं वाटतं, त्याच्यामध्ये काय पॉईंट लिहून आणलेत मी, ते 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, किंवा 2 वर्ष झाले, जे काय तुमचे वर्ष असतील, काही काही जणांचे 8-8 वर्ष आहेत बरं का, 10 वर्ष पण आहेत, जे काय असेल ते. जेव्हाही अभ्यास करतं ना, ते त्याला आधी काही वर्षांपूर्वी जे वाचलंय, जेवढं माहिती आज आहे तेवढंच माहिती त्याला. ते काय करतो, फक्त तेच 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 तेच, किंवा सोर्स उगं वाढवते, किंवा इरिलेव्हंट नॉलेज वाढवते. इरिलेव्हंट, ऍक्च्युली आयोगाला काय पाहिजे ते वाढवायला पाहिजे. उदाहरण देतो साधं बघा, म्हणजे ज्या वेळेला आपण अभ्यास करतो, आरबीआय, एसबीआय किंवा हे जे आत्ता मुद्दे होते ना, बऱ्यापैकी त्यांनी उत्तर दिले बरं का. म्हणजे कुठला, या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर चुकलं नाही, त्यानं परफेक्ट सांगितलं की एसबीआय स्थापना कधी आहे, मंथ आणि डेट सहित. त्याचा हा प्रॉब्लेम आहे का, नाहीये. मग आता प्रॉब्लेम काय माहिती का त्याचा, असे एरिया, उदाहरण तुम्हाला देतो आता. आरबीआयची एसबीआयची स्थापना विचारली, तुम्ही सांगाल मला, सांगा आरआरबीची स्थापना आणि अग्रणी बँकेची स्थापना, आता तो इथं कमी पडतो. म्हणजे थोडा एरिया वाढवत नाही, थोडं अपडेशन वाढवत नाही. बरं, अपडेशन आणि एरिया वाढवणं म्हणजे कुठला, कोर कंटेंटचा म्हणतो बरं का मी. करंटचा तर वाढव आपण, करंटला मर्यादा जरा ठेवली पाहिजे, खूप करंट आहे. कोर कंटेंट मधलाच अपडेशनचा पार्ट. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, बँकांचं राष्ट्रीयकरण पण माहिती आहे, सगळे सांगतात एसबीआय आरबीआय स्थापना. पण आता जर तुम्हाला विचारलं एसबीआयची स्थापना विचारल्यानंतर एसबीआयच्या सहयोगी बँका,
त्याच्याबद्दल एखादा एरिया विचारला तर आता सांगता येणार नाही. कळाला का ह्याचा प्रॉब्लेम काय झाला? अभ्यास स्ट्रॉंग आहे पण एक पाऊल पुढे जायला पाहिजे होतं. त्याला 4-5 वर्षापूर्वी पण तेवढंच माहिती होतं आणि आज पण तेवढंच माहिती आहे म्हणल्यावर रिझल्ट कसा येईल? थोडं पुढे जायला पाहिजे का नाही? तुला जर SBI ची स्थापना वगैरे सगळं माहिती असेल तर सहयोगी बँकाकडे जाणं. सहयोगी बँकामध्ये पण त्याचं विलिनीकरण आहे, त्या किती बँका आहेत. बरं, अजून एक पुढचा पाठ. आता GDP, GNP, NDP ह्याला सगळं चांगलं माहिती. जर कन्सेप्ट विचारलं लगेच सांगेल. पण आता आयोग पुढे कुठे चाललाय? GDP पेक्षा NDP ची व्हॅल्यू नेहमीच छोटी असते किंवा GNP पेक्षा NNP नेहमीच कमी असतो. आता आयोगाचं वाक्य आहे का नाही तसं? प्रश्न. मग हे नाही माहित त्याला. मग हे कधी कळणार? 3-4 वर्षानंतर. पुढं CPI, WPI हे सगळं माहिती आहे. पण CPI, WPI च्या व्यतिरिक्त GDP डिफ्लेटर काय आहे आणि ह्याचा संबंध काय? म्हणजे थोडाच कोर कंटेंट वाढवणं गरजेचं आहे. अजून HDI, GDI याचे निकष आहेत जे की सगळ्यांनाच माहिती आहे. पण मग थोडं अजून GII कडे गेलात तर त्याचे निकष काय? काय म्हणायचं कळालं का मला? भावना पोहोचल्या का? हे 10-15 मार्कांचा त्याचा विषयच नाही. हा आपला टार्गेट ग्रुपच नाहीये. अभ्यास केला पाहिजे. केल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे तर मी आहे. तुम्ही अभ्यास न करता जर मार्क वाढवायचं म्हणलात तर मग ते नीट सारखं होतं. नीट एक्झाम नाही का काल परवा? डायरेक्ट तुम्ही डॉक्टर होता अभ्यास न करता. तो प्रकार आपल्याकडे नसतो. मेहनत घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतात. आता काही मार्कांनी चालले त्याचंही उत्तर मिळेल. आणि ऍक्च्युली आता आपल्या या वन डे मध्ये सगळ्यात मेन एरिया हा तर असणारच आहे. डोंट वरी. इकडे जायचंय आपल्याला आता. म्हणजे हे जे आहेत ना हे विद्यार्थी हे इकडे कमी आहेत, इकडे तर आहेच आहेत. जे थोडं असा एरिया असतो की आपल्याकडून तो करायला पाहिजे तो होत नाही, तो एरिया मी तुम्हाला घेणार आहे. डोंट वरी. आता कळालं का? चल, तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहेत सांगा मला. चला ऑनलाईन पटकन मेन्शन युअर कॅटेगरी पटकन. जे एकदम नवीन असतील त्यांनी अपक्ष म्हणून टाकून द्यायचं. कुठल्याच पक्षात नाही. कारण तुम्ही आता एकदमच नवीन आहेत म्हणल्यावर तर लोडच घेऊ नका. तुम्ही फक्त ऐका काय चाललंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. बर, हे पटलं का? स्वतःबद्दल लक्षात आलं का काय ते? आता ह्याला परत एकदा मूर्त स्वरूप देऊ.